नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 130व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बदल सुचवलेले नाहीत? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 76. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची अतिशय डिटेलमध्ये माहिती पाहिलेलीच आहे. आता थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो, की 130व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार कलम 75, कलम 164 आणि कलम 239 ए या तीनही कलमामध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे. परंतु कलम 76 यामध्ये सुचवलेली नाही. त्यामुळे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कलम 76 हे असणार आहे. तर आता आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 4 सप्टेंबर 1825 दादाभाई नौरोजी यांची आज जयंती. राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. कलकत्ता 1886, लाहोर 1893 आणि कलकत्ता 1906 अशा 3 काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ज्ञानप्रसारक मंडळ, लंडन इंडियन असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन जी 1866 सालची आहे. या तीनही संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता. इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ त्यांनी 1901 साली लिहिला, जो भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया समजला जातो. त्यानंतर 4 सप्टेंबर 1882 थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले. वीज युगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. तर अतिशय महत्त्वाचा असा आजचा दिवस आहे. 4 सप्टेंबर 1882 थॉमस एडिसन विद्युत ऊर्जा प्रकल्प थॉमस एडिसन यांनी सुरू केलेले होते आणि वीज युगाची आजच्या दिवसाची सुरुवात ओळखली जाते. 4 सप्टेंबर 1221 महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा आज जन्मदिवस. तर अतिशय महत्त्वाचे असे आजचे दिनविशेष आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे दादाभाई नौरोजी यांच्याविषयी आपण आता थोडक्यात इतिहासाच्या अनुषंगाने माहिती पाहूयात. भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेसच्या 3 अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं. 1886 सालचे कलकत्ता अधिवेशन, 1893 सालचे लाहोर अधिवेशन आणि 1906 सालचे कलकत्ता अधिवेशन, ज्या अधिवेशनामध्ये स्वराज्याचा ठराव त्यांनी मांडलेला होता. यातील सर्वात मुख्य योगदान म्हणजे ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी त्यांनी मांडली होती. भारताची संपत्ती इंग्लंडमध्ये जाते हे त्यांनी दाखवून दिले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांच्या या ग्रंथाबद्दलची आणि या थिअरीबद्दलची माहिती वारंवार विचारली जाते. मी या अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांनी इंडियन पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि यामध्ये त्यांनी ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी ही मांडलेली होती आणि या दोनही घटकांवर आयोगाने म्हणजेच एम-पी-एस-सीने आणि वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत. तसेच लंडनमध्ये ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले ते पहिले भारतीय खासदार देखील ठरलेले होते, जे 1892 साली ते खासदार झालेले होते. इंग्लंडमध्ये भारताचा आवाज बुलंद करणारे ते पहिले व्यक्तिमत्व होते. भारतीयांच्या हक्कांसाठी सातत्याने त्यांनी लढा दिलेला होता आणि स्वराज्याची संकल्पना मांडणारे ते पहिले नेते होते. तर विद्यार्थी मित्रांनो, दादाभाई नौरोजी हे अतिशय महत्त्वाचं असं नाव आहे आणि आपण पाहिलेलंच असेल, की त्यांनी ज्ञानप्रसारक मंडळ, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन अशा तीनही संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. परकीय चलन साठ्यातील बदल. भारतीय रिझर्व्ह बँकच्या म्हणजे आर-बी-आय मधील परकीय चलन साठ्यामध्ये आता नुकताच बदल करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सोन्याचा वाटा आता वाढलेला आहे. एका वर्षात 8% वरून 12% पर्यंत सोन्याचा वाटा वाढलेला आहे. अमेरिकन बॉन्ड्समध्ये कपात करण्यात आलेली आहे. म्हणजेच US ट्रेजरी सिक्युरिटीजमध्ये तब्बल 15 अब्ज डॉलर्सनी घट करण्यात आलेली आहे. एकूण परकीय चलन साठा हा मजबूत पातळीवर असून जवळपास 690 अब्ज डॉलर्स इतका हा झालेला आहे. या संपूर्ण बदलामध्ये डी-डॉलरायझेशनचा जागतिक ट्रेंड पाहण्यास मिळतो. डी-डॉलरायझेशन म्हणजे काय? तर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती मेजरली डॉलर या चलनावर आधारित आहे आणि हीच थोडीशी गुंतवणूक आपण कमी करण्याच्या दृष्टीने आता पावले टाकले गेलेली आहेत. त्यालाच डी-डॉलरायझेशन म्हटलं जातं. तर या डी-डॉलरायझेशनचा जागतिक ट्रेंड आहे. वाढत्या व्यापार शुल्क व भूराजकीय अनिश्चिततेमुळे
इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांप्रमाणे आर-बी-आयचाही आता कल दिसून येत आहे. परंतु असे असले तरी देखील यूएस ट्रेजरी सिक्युरिटीज अजूनही $227 अब्ज म्हणजे सुमारे 33% एवढ्या मोठ्या प्रमाणात राखीव साठ्यात आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं, आर-बी-आय हळू सोन्याकडे वळत आहे, परंतु अमेरिकन बॉन्डचं वर्चस्व अजूनही लक्षणीय आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीतच असेल, की परकीय चलन भारताची खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था ही खूप स्ट्राँग आहे असे दिसून येते. परंतु या सगळ्यामध्ये आपण यूएस ट्रेझरीच्या सिक्युरिटीजमध्ये तब्बल $15 अब्ज घट केलेली आहे आणि ही मोठी गोष्ट आहे. सध्याची जी घटना पाहता यूएसने म्हणजेच अमेरिकेने जे भारतावर जवळपास 50% टॅरिफ लावलेले आहेत, जे जगातील सध्याच्या घडीला ब्राझीलसोबत सगळ्यात मोठे टॅरिफ आहे. कारण ब्राझील आणि भारत वगळता इतर कोणत्याही देशावर इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात टॅरिफ लावलेले नाहीयेत आणि हे सर्व पाहता जिओपॉलिटिक्सच्या दृष्टीने भारताने हा बदल करणं क्रमप्राप्त होतं. कारण असे जर केले नाही, तर भविष्यामध्ये यूएस आपल्याला या गोष्टीचा आधार घेऊन वेगवेगळ्या अँगलने प्रेशराईज करू शकतो. त्यामुळे आपण हा बदल करणं क्रमप्राप्तच होतं. त्यानंतर अग्नी-5 क्षेपणास्त्र. भारताने अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही नुकतीच घडलेली घटना आहे आणि भारताच्या डिफेन्सच्या अनुषंगाने ही खूप महत्त्वाची बातमी आहे. चीन आणि पाकिस्तान आता शस्त्राच्या पल्ल्यामध्ये आहेत. अग्नी-5 या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशातील चांदीपूर या ठिकाणी घेण्यात आली. अग्नी-5 हे मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ला या अग्नी-5 क्षेपणास्त्राचा असणार आहे. चीन आणि पाकिस्तानसह संपूर्ण आशिया खंड त्याच्या मारक क्षमतेमध्ये आता आलेला आहे. बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही त्याची रेंज पाहू शकता. भारतापासूनची बाजूची जी रेड कलरची बॉर्डर त्यांनी आखलेली आहे, ती संपूर्ण आता भारताच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये आलेली आहे. अग्नी-5 या क्षेपणास्त्रामध्ये एम-आय-आर-व्ही हे तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. हे तंत्रज्ञान काय आहे? तर मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल म्हणजे एम-आय-आर-व्ही तंत्रज्ञान आहे. ज्यामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक स्वतंत्र अण्वस्त्रे वेगवेगळ्या लक्ष्यांवर सोडता येणार आहेत. तर अशा पद्धतीचं अग्नी-5 हे खूप महत्त्वाचं असं डिफेन्सच्या अनुषंगाने आपलं क्षेपणास्त्र आहे आणि भारताने आता नुकतीच याची यशस्वी अशी चाचणी ओडिशातील चांदीपूर या ठिकाणाहून केलेली आहे. बाजूच्या फोटोमध्ये त्याविषयीचे अग्नी-5 विषयीचे काही स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. ते आपण थोडक्यात फक्त नजरेखालून घालूया. यामध्ये अग्नी-5 याचा प्रकार आंतरखंडीय क्षेपणास्त्र यामध्ये होतो. म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM या प्रकारात अग्नी-5 हे क्षेपणास्त्र मोडते. याची रेंज 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. याचे वजन सुमारे 50,000 किलोपेक्षा जास्त आहे आणि अग्नी-5 मध्ये इंधन हे 3 टप्प्यांचे सॉलिड फ्युएल इंजिन आहे. यामध्ये पेलोड हे 1100 ते 1500 किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमतेचे आहे. अग्नी क्षेपणास्त्र मालिका म्हणजे अग्नी मिसाईल सिरीज ही DRDOने विकसित केलेली असून यातील 5ही जे अग्नीचे प्रकार आहेत, याची आता रेंज आपण पाहणार आहोत. अग्नी-1 ही 700 ते 900 किलोमीटर म्हणजे जी शॉर्ट रेंज मिसाईल म्हणून ओळखली जाते. यामध्ये पाकिस्तानसाठी सक्षम असलेली ही मिसाईल आहे. अग्नी-2 याची रेंज 2000 ते 2500 किलोमीटर आहे, जे मध्यम पल्ल्याचे आहे. अग्नी-3 हे 3000 ते 3500 किलोमीटर जे आशियातील महत्त्वाच्या भागांपर्यंत पोहोचते. अग्नी-4 यामध्ये 4000 किलोमीटरचे असून हे लांब पल्ल्याचे आहे. तर अग्नी-5 हे 5000 ते 5500 किलोमीटर जे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलचा दर्जाचे आहे आणि चीनसारख्या देशापर्यंत या मिसाईलमुळे आता पोहोच निर्माण झालेली आहे. यानंतर पुढची आणि भारताच्या दृष्टीने खूप अभिमानाची अशी बातमी म्हणजे विक्रम-32 ही 32 बिटची चिप आहे. भारताची ही पहिली स्वदेशी स्पेस ग्रेड मायक्रोचिप असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी चालू घडामोडी आहे. विशेषतः आजच्या दिवसातील ही सर्वात महत्त्वाची अशी चालू घडामोडी आहे. ही विकसित केलेली आहे इस्रोच्या व्ही-एस-एस-सी आणि एस-सी-एल या चंदीगड येथील संस्थेने. आता या विक्रम-32 या चिपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहेत? तर स्पेस ग्रेड डिझाइन यामध्ये असणार आहे. ज्याची तापमान सहनशक्ती ही -55°C ते 125°C इतकी असणार आहे. रॉकेट लॉन्च कंप सहनशील हे चिप असणार आहे आणि याचा वापर एव्हियनिक्स, नेव्हिगेशन, गाईडन्स आणि मेड इन इंडिया असणार आहे.
SCL 180 नॅनोमीटर CMOS फॅसिलिटीमध्ये ही निर्माण करण्यात आलेली आहे. मेक इन इंडियामध्ये सेमीकंडक्टर आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आपल्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. यामध्ये पुन्हा कस्टम आर्किटेक्चर याचा वापर करण्यात आलेला आहे. जी स्वतःची ISA म्हणजे इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर असणार आहे. तसेच ADA व सी लँग्वेज कंपायलर्स यामध्ये असणार आहेत. फ्लोटिंग पॉइंट सपोर्ट देखील यामध्ये असणार आहेत. जटिल गणनांसाठी ही आवश्यकच आहे. स्पेस मिशनमध्ये ट्रॅजेक्टरी प्रिसिजन देखील यामध्ये असणार आहे. स्पेस व्हॅलिडेशन पाहता PSLV C60 या मोहिमेची ही यशस्वी चाचणी झालेली आहे. मिशन मॅनेजमेंट कॉम्प्युटर म्हणजे POEM 4 मध्ये याचा वापर देखील होणार आहे. याचे इतर उपयोग काय आहेत? तर संरक्षण व्यवस्थेमध्ये विक्रम-32 या चिपचा वापर होईल. ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्समध्ये याचा वापर होईल. तसेच ऊर्जा व औद्योगिक प्रणालीमध्ये देखील याचा वापर होईल. इतिहासामध्ये पाहता विक्रम-1601 जे 16 बिटचे आहे, हे 2009 पासून लॉन्च झालेले व्हेइकलमध्ये वापरले जाते. तर विक्रम-32 जे 32 बिटचे चिप आहे, हे आता नुकतेच लॉन्च करण्यात आलेले आणि ही तंत्रज्ञानातील मोठी झेप मानली जात आहे. यातील महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं असं आहे, की विद्यार्थी मित्रांनो, की विक्रम-32 हे इंडियाज टेक्नॉलॉजिकल लीप इन द स्पेस अँड सेमीकंडक्टर सेल्फ रिलायन्स असे समजले जाते आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने देखील विक्रम-32 वर आपल्याला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. भारताची पहिली स्वदेशी स्पेस ग्रेड मायक्रोचिप कोणती आहे? मी आता नुकतीच ही बातमी ऑलरेडी कव्हर केलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ नीट ऐकलेला असेल, तर तुम्हाला याचं योग्य उत्तर आरामात मिळेल आणि सर्वांनी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे कोणी योग्य उत्तर देतील त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना याचं योग्य उत्तर समजेल. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. भारताची पहिली स्वदेशी स्पेस ग्रेड मायक्रोचिप कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे विक्रम 1601, पर्याय क्रमांक 2 आहे विक्रम 32, पर्याय क्रमांक 3 आहे शक्ती प्रोसेसर आणि पर्याय क्रमांक 4 आहे परम 10,000. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, X.com, WhatsApp, Facebook तसेच Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करायला आणि विशेषतः YouTube या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.